नमस्कार मित्रो हो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडी आपण का काढली पाहिजे या संदर्भात शासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रो हो आपण शेतकरी विशिष्ट ओळखपत्र फार्मर युनिक आयडी का काढली पाहिजे या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो हो चॅनल वरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। तर मित्रो आपण जर शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी जर आपण काढली तर शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच एकत्रित होणार आहे। त्याचबरोबर भूसंदर्भीकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच देखील उपलब्ध शासनाकडे होणार आहे। त्याचबरोबर हंगामी पिकांचा माहिती संच देखील उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर मित्रो हो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र फार्मर युनिक आयडी आपण का काढली पाहिजे तर एक वेळ नोंदणी आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ आणि अनुदान वितरणात सुलभता। तर मित्रो हो आपल्याकडे फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असेल तर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ आपल्याला घेण्यासाठी सुलभता होणार आहे आणि शासनातर्फे जे काही अनुदान दिलं जातं ते अनुदान देखील मिळण्यासाठी आपल्याला सुलभता निर्माण होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार प्रचारात सफलता। त्यानंतर पिकांसाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून देण्यात सुलभता। तर मित्रो हो आपल्याकडे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी असेल तर आपल्याला या सर्व गोष्टींचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलं पाहिजे। त्याचबरोबर मित्रो हो माहिती संचातून आपल्याला काय सुविधा मिळणार आहे तर कृषी हवामान सल्ला, हवामान आकडेवारी, मृदा आरोग्य माहिती, कीड व रोग प्रादुर्भाव अंदाज, पिकानुसार विहित किसान क्रेडिट कर्ज। तर मित्रो हो आपल्याकडे जर शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी आपल्याकडे असेल तर माहिती संचातून आपल्याला या विविध सुविधा ज्या आहेत त्या अचूकरित्या मिळणार आहेत। त्याचबरोबर मित्रो हो शेतकरी माहिती संच निर्मिती केंद्र शासनाच्या अग्रिस्टेक अंतर्गत शेतकरी माहिती संच हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे ज्यांचा फायदा केंद्र व राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांना वाटप करण्याकरिता शक्य होणार आहे। तर मित्रो हो केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ जो आहे तो योग्य शेतकऱ्यांना मिळावा। बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की आम्ही अर्ज केलेला आहे पण तरी देखील आम्हाला योजनेचा लाभ मिळालेला नाही, आम्ही या योजनेसाठी पात्र ठरतो तरी देखील आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रो हो आपल्याकडे आता फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असेल तर आपण ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहात त्या योजनेचा आपल्याला लाभ मिळण्यासाठी मदत होणार आहे। त्यामुळे आपण शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी काढणं गरजेचं आहे। आता त्यानंतर मित्रो हो महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर 2024 महिन्यापासून पीएम किसान योजनेचा लाभ फक्त फार्मर आयडीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना मिळू शकेल। तर आपल्याकडे जर फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असेल तरच आपल्याला डिसेंबर 2024 पासून पीएम किसान योजनेचा जो काही लाभ आहे तो आपल्याला मिळणार आहे। जर आपण पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आपण फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे काढलंच पाहिजे। आणि जर आपण पीएम किसान योजनेचा लाभ घेत नसाल पण आपल्याला जर पीएम किसान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तरी देखील आपल्याला फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलं पाहिजे तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा लाभ हा मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रो हो भारत सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता प्राप्त होण्यासाठी फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे। तर मित्रो आता पीएम किसान योजनेचे 18 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। पुढे 19वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल। पण 19वा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचा असेल तुम्ही जर पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल तुम्हाला जर 18 हप्ते रेग्युलर मिळाले असतील किंवा मागील काही पेंडिंग हप्ते आपले राहिलेले असतील तरी देखील आपल्याला येणारा पुढील 19वा हप्ता व मागील पेंडिंग हप्ते मिळण्यासाठी
आपण फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढणं गरजेचं आहे। आपल्याकडे फार्मर युनिक आयडी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असेल तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा पुढील 19वा हप्ता मिळणार आहे किंवा आपले राहिलेले पेंडिंग हप्ते आपल्याला मिळणार आहेत। तर अशा प्रकारे मित्रहो शासनातर्फे या पोस्टरच्या माध्यमातून आपण शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी का काढली पाहिजे या संदर्भात थोडक्यात माहिती दिलेली आहे। मित्रहो आपल्याला आणखी या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल म्हणजेच फार्मर युनिक आयडीचे म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्राचे आपल्याला काय फायदे होणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेतलेली आहे। हा तो व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ पाहून फार्मर युनिक आयडीचे म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्राचे आपल्याला काय फायदे होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती हा व्हिडिओ पाहून आपण जाणून घेऊ शकता। तर मित्रहो आपल्याला देखील शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडी काढायची असेल तर त्यासाठी आधी सर्वप्रथम आपल्याला फार्मर रजिस्ट्री करावी लागते। ही फार्मर रजिस्ट्री आपण स्वतः देखील मोबाईलवरून घर बसल्या करू शकता। आता फार्मर रजिस्ट्री आपण स्वतः आपल्या मोबाईलवरून नेमकं कशा पद्धतीने करायची या संदर्भातील सविस्तर माहिती मित्रहो आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहे। हा तो व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे। हा व्हिडिओ पाहून मित्रहो तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्रासाठी फार्मर रजिस्ट्री करू शकता। तर मित्रहो ही महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअप वरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।